संदीप एक दोन मिनट एक मिनट मोबाईल खाली सगळ्यांचे प्रश्न उत्तर देतो। तुम्ही एक एक करून पटपट विचारत था। चला, क्या सोचकर आपने वोट किया है आज? मैंने ये सोचकर वोट किया है कि जो हाल अभी लोग इस देश में है उससे उनको छुटकारा मिले और एक अच्छी तरह की ज़िंदगी वो जी सके, क्योंकि आज जो गांधी जी ने दिया हुआ था, जो पंचायत राज की जो प्रिंसिपल था, वो वो नज़रिया कहीं दिखाई नहीं दे रहा। उसके खिलाफ डिसेंट्रलाइजेशन के खिलाफ सेंट्रलाइजेशन दिखाई दे रहा है और उसके वजह से अभी हुक्मशाही इस देश में आ चुकी है, हुकूमत आ चुकी है। और वैसे देखा जाए तो मुझे अगर टेक्निकली स्पीकिंग ये तो इलेक्शन है ही नहीं, क्योंकि ये इलेक्शन में जब डेमोक्रेसी रहती है तब इलेक्शन होता है, ये तो हुक्मशाही है। फिर भी इसको एक मूवमेंट की तरह से लोगों ने देखना चाहिए ताकि वापस डेमोक्रेसी इस देश में स्थापित काय तुम्ही कुठल्या भावनेने मतदान केलेलं आहे? कुठल्या भावनेने मतदान केलं आहे?
कॉन्फिडेंस लेवल और कॉन्फिडेंस एंटी इनकम्बेंसी, ये सब जो आप जो सवाल मुझसे पूछ रहे हो, जो आदमी काम में रहता है, जो लोग ये काम करता है, उसके लिए ये कोई चीज़ मायना नहीं रखती है। ये एंटी इनकम्बेंसी उनके लिए रहती है। जो लोग सिर्फ इलेक्शन के वक्त लोगों पे जाते हैं, लोगों से बात करते हैं। मैं तो कभी भी 24 पास और 300 पास मैं तो लोगों के काम में लगा रहता हूँ। मराठीत सांगा, तुम्ही काय भावनेने मतदान केलेलं आणि मतदारांनी मतदान करावं याच्यासाठी काय आव्हान असेल? एक तर म्हणजे मतदान लोकांनी केलं पाहिजे, तो त्यांचा घटनेने दिलेला अधिकार आहे। लोकशाहीतले तर राजे आहेत, लोकशाहीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे मतदार असतो आणि आमच्यासारखे जे लोकप्रतिनिधी इच्छुक असतात त्यांना निवडून देण्याचं काम हे लोकप्रतिनिधी करत, आपलं सगळं मतदार म्हणजे लोकशाहीतले राजे करत असतात। आणि मग समजा वोटिंगच्या दिवशी आउटिंगला जर लोक गेले तर त्याचा संपूर्ण परिणाम केवळ म्हणजे ठीक आहे, वोटिंग कमी होईल जास्त होईल तो भाग सोडून द्या, पण कुठेतरी ह्या लोकांनी विचार केला पाहिजे की संपूर्ण आपल्या कुटुंबाचं काय, कारण की एखादा चुकीचा आपण जर ज्यावेळेस उमेदवार निवडून जातो आणि त्यावेळेस मग आपण विचार करतो, अरे बापरे आपण जर समजा मतदान केलं असतं बरं झालं असतं। आणि मग एकदा वेळ तुम्हाला माहिती आहे कसं आहे, एकदा वेळ गेली की किती जीवाचा अट्टापिट्टा, किती काय जरी उधळापट केली तरी ती वेळ परत येत नाही आणि मग फक्त पश्चातापशिवाय काय करता येत नाही। असंच काय या 5 वर्षापूर्वी झालं, लोकांनी मतदान केलं आणि पश्चातापाची वेळ आली। आज तो पश्चाताप बाजूला सारून लोकांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य दिसलं पाहिजे आणि याकरता ही संपूर्ण अन्यायकारक जी हुकुमशाही आहे तिला उधळून देऊन लोकशाही पुन्हा प्रस्थापित करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य असं मी समजतो। देशात बदलाचे वारे तुम्हाला दिसतात? देशात बदलाचे वारे दिसतात तुम्हाला? निश्चित बदलाचे वारे मागच्या वेळेस आता तुम्हाला खरं सांगू का, यांनी एवढे खोटे आश्वासन दिले, एवढे म्हणजे काय त्याला म्हणजे सीमाच नाही। म्हणजे ऑस्कर अवॉर्ड जर कोणाला दिला असेल अभिनयाचा तर ह्यांना दिला पाहिजे। हे तुम्ही लोकांचे स्वप्न त्यांना दाखवले आणि ते स्वप्न तुम्ही त्यांच्याकडनं हिसकावून दिले। आज सगळी जवळपास सगळी वेगवेगळ्या क्षेत्रात निरनिराळ्या क्षेत्रातले जे लोक आहेत, उद्योजक असतील, त्यांच्यावर अवलंबून कामगार असतील, कन्स्ट्रक्शन असं इंडस्ट्री असेल त्याच्यावर अवलंबून अलाइड इंडस्ट्रीज, त्याच्यावर अवलंबून जे लोकून हे कन्स्ट्रक्शन वर्कर्स असतील, दोंडी म्हणा किंवा ती बाकीची वाळू येते मिठा वर्कर, ती संख्या सगळ्यांची आज उपासमारीची वेळ आली। नोटाबंदी लागू केली, ज्या नोटा म्हणजे आता काय कसं केली मला माहीत नाही, पण जे काय असेल ते त्यांना बरं वाटलं म्हणण्यापेक्षा त्यांनी एक रुपयांनी कोणाचं न ऐकता जे केलं आणि GST लागू केली, रेरा लागू केलं, त्यांना अजून काय लागू केलं काय नाही, पण निश्चितपणे एक केलं ते मानलं पाहिजे। खरं म्हणजे त्यांना या लोकांना एवढं मानलं पाहिजे ना, हे हॅट्स ऑफ काय हे बाकी सगळं मी सांगतो नोटाबंदी हे सगळं छटछोट आहे, पण ह्यांनी आज लोकांची मानसिकता एवढी बदलून टाकली की लोकांना असं वाटायला लागलं की दररोज मरण्यापेक्षा एकदाशी जीव दिल्याला परवडला आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या आत्महत्या झाल्या। एवढं पाप कुठल्या जन्मी घेऊन करणार आहे? ह्या लोकशाहीमध्ये जे काही सभागृह आहेत, मग विधानसभा असू दे, विधान परिषद असू दे, त्यानंतर आपलं विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा कशाला ठेवले? पाडून टाका ना हे सगळे। काही लोकशाही तुम्हाला चर्चाच करायची नसेल तर ही सभागृहाचा उपयोग काय? आणि मग झोपेतनं उठल्यासारखं पेंगत म्हणायचं की चला ते हे लागू करो, हे लागू करो। हे जो छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची जी त्यांनी जो साचा जे काय म्हणतो त्यावेळेस लोकशाहीमध्ये जे घालून दिला, राष्ट्रप्रधान मंडळ कशाला स्थापन केलं, ते सुद्धा असं करू शकले असते। पण मी बोलतोय ही योग्य आहे का अयोग्य आहे तर तिला चर्चा करायची करणार तरी कसं, हे मला नाही सगळ्यांनाच लागू होतं। आणि स्वतःच्या बलबुत्यावरती संपूर्ण जसे एवढे मोठे व्यक्ती की त्याचा आर्थिक संपूर्ण व्यवस्थेतील काय परिणाम होणार त्याचा एवढा सुद्धा विचार केला नाही। या तुम्हाला निर्णय काय घ्यायचे ते घ्या, त्याबद्दल काय मेजॉरिटी आहे ना ती सुद्धा तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वावर मिळालं नाही की लोकांनी तुम्हाला तुम्ही भीक मागितली तेव्हा लोकांनी तुम्हाला दिली आणि ते सुद्धा तुम्ही त्यांना दाखवली दिशा आहे
आणि नेलं दुसऱ्या दिशेत दाखवली प्रगती दिशा आणि अधोगतीच्या दिशेला नेऊन पोचलेलं आहे. आज ही अवस्था आहे देशाची.